इथपर्यंत आपण आलेलो आहे. हा आता आपला शेवट करायचा आहे फुलाचा. आपण इथपर्यंत आलेलो आहे. आता आपल्याला ह्या 3 मोत्यातून सुई काढायची आहे. 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढली आपण. 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढली. आता लक्ष द्या मैत्रिणींनो. आता काय करायचं आहे आपल्याला. अशी सुई आपण बाहेर काढली 3 मोत्यातून. आणि आता आपण ही जी पाकळी आहे ह्या पाकळीतले 1 2 3 4 5 6 आणि 7 मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. लक्ष द्या. हा एक रंगीत मोती, हे 4 पांढरे मोती, 5 झाले. हा एक रंगीत मोती 6 आणि हा एक पांढरा मोती. असे 7 मोत्यातून, सरळ 7 मोत्यातून सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची. पहा आता मी सुई बाहेर काढते. हा एक रंगीत, त्याच्या पुढचे हे 4 पांढरे. लक्ष द्या मैत्रिणींनो. हे 4 पांढरे आणि हा एक रंगीत, हा एक रंगीत आणि त्याच्या पुढचा एक पांढरा. अशी आपण सुई बाहेर काढली 7 मोत्यातून. अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला इथे 4 मोती ओवायचे, 5 मोती ओवायचे पांढरे. आता आपण 5 मोती ओवून घेणार आहे पांढरे. आता इथे हे 4 आहे आपले, तर आपण 4, हा एक मोती आहे ह्याच्यातला. तर आता आपण इथे 4 मोती ओवू म्हणजे आपले इथे 5 मोती होतील. 1 2 3 4 आणि 5. हे पहा असे आपले मोती ओले गेले. आणि खाली आपल्याला रंगीत मोती ओवायचे. 4 रंगीत मोती ओवायचे आपल्याला. 1 2 3 आणि 4. हे 4 रंगीत मोती ओवून घेतले पहा. आणि परत आपल्याला, तुम्हाला मी सांगितलं ना मागे की काय करायचं म्हणून, हे 3 मोती रंगीत खाली करायचे आणि हा एक रंगीत मोती आणि त्याच्यावरचा एक पांढरा मोती. अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. पहा की अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला इकडे 4 मोती ओवायचे आहे पांढरे. आता मी 4 मोती ओवते पहा. 1 2 3 4. हे 4 मोती ओवले आणि हा एक, असे 5 मोती आपले इथे झालेले आहे. आणि आता काय करायचं मैत्रिणींनो, लक्ष द्या. आता ही जी पाकळी बनवली आहे ह्या पाकळीतला हा रंगीत मोती, हा रंगीत मोती, त्याच्या पुढचे 4 पांढरे मोती, ह्याच्यातून सुई सरळ बाहेर काढायची आपल्याला. पहा ह्या 4 पांढऱ्या मोत्यातून काढली आणि त्याच्यावरचा एक रंगीत मोती. अशी आपण सुई बाहेर काढली. दिसलं ना तुम्हाला सुईचं टोक वरती आलेलं. अशी सुई आपण वरती ओढून घेणार आहे. पहा अशी सुई ओढल्यानंतर आपली इथे फुलाची डिझाईन तयार झालेली आहे. हे पहा अशी आपली ही फुलाची इथे डिझाईन तयार झालेली आहे. आणि आता परत आपल्याला ह्या पुढच्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा 1 2 3, 1 2 3 इथे सुई काढली. इथे आपलं फूल तयार झालं पहा. आणि पुढच्या 3 मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून आपण गाठ पाडून घेणार आहे. 1 2 आणि 3 इथे आपले डिझाईन पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला गाठ पाडायची. तर गाठ कशी पाडायची मी तुम्हाला दरवेळेस सांगते मैत्रिणींनो. काय करायचं, ह्या गोलातून सुई बाहेर काढायची. हा धाग्याचा गोल झालेला आहे. ह्या धाग्याच्या गोलातून परत आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. पहा अशी धागा बोटात घालून घ्यायचा, अशी सुई बाहेर काढायची आणि इथे गाठ पाडायची. हे पहा इथे आपलं फूल तयार झालेलं आहे. आता आपण उरलेला धागा कात्रीने कापून घेणार आहे. हा धागा आपण कापून घेतलेला आहे आणि इथे आपली फुलाची सुंदर अशी डिझाईन तयार झाली आहे. पहा हे फूल मी 20 मोत्यांचं केलेलं आहे आणि हे फूल मी 30 मोत्यांचं केलेलं आहे. हे पहा असे आपले फुलांची डिझाईन तयार झालेली आहे.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद.